Magnetic effects of electric current. We have learned about heating effect of electric current. In 9th standard or in previous standards, we have studied about magnets, चुंबक, and magnetic lines of force, चुंबकीय विकर्ष रेषा. However, it will be interesting to see if an electric current and magnetic field are related to each other. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की यापूर्वीच्या इयत्तांमध्ये तुम्ही केवळ चुंबक आणि चुंबकीय विकर्ष रेषांचा अभ्यास केला आहे, पण चुंबक आणि चुंबकीय क्षेत्र आणि इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युतधारा हे सुद्धा परस्पर निगडीत आहेत आणि त्याचा अभ्यास काय असेल हे जाणून घ्यायला तुम्हाला निश्चितच आवडेल. बघा, इथे एक आपण प्रयोग करतोय. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ ए करंट, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम. सी पिक्चर 4.5. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर 4.5. कनेक्ट ए कॉपर वायर थिकर and straight as compared to the connecting wires between A and B. Keep a magnetic needle adjacent to the wire as shown in figure. Keep the plug key open in the circuit and observe the direction of the needle. You know that magnetic needle always stay in north south. Close the plug key and observe the direction of the needle. What do you notice? What is your observation? Now interchange the connecting wires connected to the cell. We have to interchange the wires and observe the direction of the magnetic needle. The direction of magnetic needle is reversed. Do you notice any relation between the direction of the current and the position of the needle? विद्युत धारेची दिशा आणि चुंबक सूचीची असणारी स्थिती यामध्ये काही संबंध आहे असं तुम्हाला निश्चितच वाटत असेल. Now, what do you learn from this experiment? या प्रयोगातून तुम्ही काय शिकलात? द मॅग्नेटिक इफेक्ट इज ऑब्झर्व्ड बिकॉज ऑफ द करंट इन द वायर. विद्युत तारेमध्ये असणाऱ्या विद्युत धारेचा परिणाम, तोही चुंबकीय परिणाम आपल्याला निरीक्षणास करण्यासाठी मिळाला किंवा पाहायला मिळाला. This means electricity and magnetism are closely related. Electricity and magnetism are closely related. On the contrary, if a magnet is moved and kept moving, will be observed any electric effect? जसं विद्युत धारा चालू असताना त्याच्या शेजारच्या चुंबक सूचीवर परिणाम होतो, तसं जर चुंबक सूची जर गतीमध्ये असेल तर एखादा इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल का? इज इट नॉट एक्साइटिंग? हे जरा उत्सुकता वाढवणार नाही का? देअरफॉर वी आर गोइंग टू स्टडी मॅग्नेटिक फील्ड्स अँड सच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट्स. आणि म्हणून आपण या भागामध्ये चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करणार आहोत. तसाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट्स म्हणजे विद्युत चुंबकीय परिणामांचा देखील अभ्यास करणार आहोत. फायनली वी विल स्टडी द प्रिन्सिपल्स, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटार अँड इलेक्ट्रिक जनरेटर. आणि याच मुद्द्याला घेऊन आपण विद्युत जनित्र आणि विद्युत चलित्र या दोन्हींची असणारी मार्गदर्शक तत्त्वे, त्याची रचना आणि त्याचं कार्य याचा देखील अभ्यास करणार आहोत.
थोडक्यात हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपल्याला विस्तृतपणे अभ्यासायचा आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम याविषयक आपल्याला विस्तृत माहिती पाहावयाची आहे. आता हे पाहत असतानाच आपण यामध्ये ज्या शास्त्रज्ञांनी योगदान दिलेलं आहे त्या शास्त्रज्ञांची सुद्धा माहिती घेणार आहोत. ती माहिती घेणं क्रमप्राप्त आहे. हेन्स क्रिश्चियन is one scientist. As a scientist at the forefront in the 19th century, Hans Hofstede played an important role in understanding electromagnetism. या शास्त्रज्ञांनी विद्युत चुंबकाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. He observed in 1820 that when a current passes through a metal wire, the magnetic needle near the wire turns through a certain angle. 1820 मध्ये त्या शास्त्रज्ञांनी संशोधन करताना त्यांना असं आढळलं की एखाद्या तारेतून विद्युतधारा वाहत असेल आणि त्याच्या जवळ जर चुंबकीय सूची असेल तर ती काही कोनातून विचलित होते. ही पॉइंटेड आउट द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. आणि या शास्त्रज्ञांनी विद्युतधारा आणि चुंबकत्व यांच्यामधला सहज संबंध हा त्या ठिकाणी नोंदला. टुडेज ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज डेव्हलप्ड ॲज ए कॉन्सिक्वेन्स in his honor, the unit of intensity of magnetic field is named as Oersted. Means this scientist is given or taken an important efforts in the case of or in electricity and magnetism. Now we have to study another experiment. See in figure, magnetic field produced around the conductor. Connect the circuit as shown in figure. When a large current, means approximately 1 ampere or more than 1 ampere, flows through the thick copper wire passing through a cardboard, the magnetic needle kept at different points on the cardboards around the wire stands in different direction. We have to mark the directions with the help of pencil. The direction of the current shown in the circuit is its conventional direction. In this figure, what changes are caused by increasing or decreasing current? What do you see when the magnetic needle is kept a little away from the wire? Now, instead of the magnetic needle, spread iron filings on the cardboard and observe. The iron filings arrange themselves in a circular manner around the wire. Why does this happen? You have studied magnetism and magnetic field in previous standard. In 9th standard, we have studied the magnetism, what is mean by magnetism and what is mean by magnetic field. The iron filings spread along the magnetic lines of the force. We can study this picture as, in this picture, the battery is there, key is there, and
one copper board is there, resistance is there, emitter is there, and on cardboard the thick copper wire is connected. When we do this experiment, we see that there are some magnetic field is produced in this experiment. Now we have to remember some points, that a magnetic field is produced around a straight current carrying conductor. A magnetic field is produced around a straight current carrying conductor. If the current is unchanged, this magnetic field reduces as the distance from the wire increases. If the current is unchanged, this magnetic field reduces as the distance from the wire increases. Therefore, the concentric circles representing the magnetic lines of force are shown bigger and rarefied as the distance from the wire increases. The concentric circles representing the magnetic lines of force are shown bigger and rarefied as the distance from the wire increases. If the current through the wire is increased, the intensity of the magnetic field increases. These are some important points which are very important, and hence we have to remember them. Now we are going to learn one important rule which is known as right hand thumb rule, which is related to the magnetic effect of electric current. One important rule is there, right hand thumb rule. See in picture 4.7 in your text. This is a convenient rule for finding out the direction of the magnetic field produced by a current flowing through an electric conductor. हा एक अतिशय सुलभ नियम आहे की त्या नियमांमध्ये आपल्याला विद्युत धारेची दिशा, चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवता येते. इमॅजिन दॅट you have held the conductor in your right hand in such a way that your thumb points in the direction of the current. Then turn your fingers around the conductor. The direction of the fingers is the direction of the magnetic lines of force. असं समजा की तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये विद्युत वाहक पकडला आहे, अशा पद्धतीने की त्याचा अंगठा हा विद्युत धारेची दिशा दर्शवितो आणि त्या विद्युत वाहकाला लपेटलेली बोटे ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवितात. यालाच राईट हँड थंब रूल किंवा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असे म्हणतात. आणि या विद्युत क्षेत्रामध्ये या नियमाला असाधारण महत्त्व आहे. तर आज आपण या ठिकाणी दोन महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्याच्याशी निगडीत उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, magnetic effect of electric current and right hand thumb rule.